सीएनजी दरवाढ झाल्यामुळे वाहन चालक संतापलेले आहेत। एकीकडे सीएनजीचे दर वाढले, मात्र रिक्षाचं भाडं काही वाढलेलं नाहीये। त्यामुळे रिक्षा चालकांनी संतापून काही प्रतिक्रिया दिलेल्या आहेत। या रिक्षा चालकांच्या सोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकरने। 2 रुपये वाढवले, पॅसेंजर आम्हाला वाढून देत नाहीत। सरकारनं आमच्यावर पण काय लक्ष दिलं पाहिजे का नको? 2 रुपये वाढवले म्हणताना आमच्यावर भरपूर पैसे चाललेत नाही तर सीएनजीला आहे का नाही? पॅसेंजर आमच्या गाडीत बसत नाहीत, बसा म्हणलं का बसतच नाहीत। काय रिक्षावाल्याला माझं आहे, आम्हाला घेत नाही काय नाही, मग आम्ही पॅसेंजरला बोलतो की बाबा आमच्या गाडीत बसा, पॅसेंजर आहे हे काय आहे? आमची काय इज्जत आहे का नाही? सीएनजी में एक्चुअली पेट्रोल से माइलेज इसका अच्छा है, इसलिए सीएनजी बाइक लिया है। हाँ, 2 रुपया बढ़ गया तो कुछ प्रॉब्लम नहीं। प्रॉब्लम तो यही है, पहले सीएनजी का प्राइस कम था, अभी धीरे धीरे बढ़ रहा है इसका भी। थोड़े टाइम बाद ये भी पेट्रोल के बराबर हो जाएगा। इलेक्ट्रिक लेंगे तो अच्छा है, इलेक्ट्रिक बाइक अभी। तर अजून जास्त मेहनत करायला लागेल आम्हाला। त्याच्याविषयी गिराईक सुद्धा नाही येत आता। गाडीमध्ये शेअरिंगला सगळेजण निघून जात आहेत, त्याच्यामुळे अजून धंदा कमी होत चाललेला आहे। याचा परिणाम थेट होणार। परिणाम होणारच आहे, सगळ्या गोष्टीवर परिणाम होणार आहे। आणि आमचं मीटर तर वाढलेलाच नाही, त्याच्या महागाई बाहेर झालेली आहे। तर दूध 2 रुपयाने महाग झालेलं आहे, मग ते 2 रुपये वाढले ना, ते बाकी सीएनजी ऑइल आम्हाला 190ला मिळायचे, आता 210 रुपये सीएनजी ऑइल झालेलं आहे। 82 का 84 झालं आता रेट वाढला। ते रेट वाढलेला आहे, काय वाटतंय? सीएनजीचे दर वाढले, 2 रुपयांनी वाढलेला आहे, कसा परिणाम होईल? भरपूर फरक पडेल कारण की सीएनजी आम्हाला तेवढा रेट पण भेटत नाही ओला वगैरेकडून किंवा प्रायव्हेट पण आमचे कस्टमरकडून आम्हाला रेट पण तेवढा भेटत नाही। त्याच्यामुळे थोडं खंत जाणवतेच की बाबा कुठेतरी परवडतच नाही तसंच। त्यामुळे पंतप्रधानांनी सांगितलं होतं आता हळूहळू इलेक्ट्रिक व्हेकल वापरा, काय वाटतंय? गाडी चेंज करता येईल अचानक? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।